MST-CET 2025साठी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे, म्हणजे पार्ट 1 रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला साईटवर येऊन तुम्हाला तुमचे अकाउंट क्रिएट करायचे आहे। तर तिथे 2025-26 साठी एक लिंक दिलेली आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल। यावरती आपल्याला लॉग इनसाठी ID आणि पासवर्ड लागणार आहे, तो आपल्याकडे नसल्यामुळे आपण इथे न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करणार व तिथून आपल्यासाठी ID आणि पासवर्ड हे रेडी करणार। तर न्यू रजिस्टरला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये जो ID आणि पासवर्ड आपण क्रिएट करू तो ID आणि पासवर्ड तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे, कारण सर्व प्रोसेसमध्ये तोच ID पासवर्ड तुम्हाला लागणार आहे। यामध्ये तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचा आहे आणि सेकंड नेम 10वीच्या मार्कशीटनुसार, त्यानंतर लास्ट नेम, त्यानंतर तुम्हाला तुमची ईमेल ID जी प्रॉपर असली पाहिजे, त्यानंतर एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे, त्यानंतर इथून तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे आणि नंतर रजिस्टरला क्लिक करायचं आहे। हे केल्यानंतर तुमचे प्रोफाईल जे आहे हे रेडी होऊन जाणार, म्हणजे यामध्ये फक्त रजिस्ट्रेशन, ईमेल ID आणि पासवर्ड, हा ID आणि पासवर्ड मिळेल आपल्याला। बाकी रजिस्ट्रेशन म्हणजे जे प्रोफाईलमध्ये संपूर्ण जी इन्फॉर्मेशन ॲड करायची आहे ती आपल्याला परत लॉग इन करून ॲड करावी लागणार। रजिस्टर केल्यानंतर तुमच्या ईमेल IDवर एक मेल येणार, तो मेल तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। व्हेरीफाय केल्यानंतरच आपण लॉग इन करू शकतो, अदरवाईज आपण लॉग इन करू शकणार नाही आहे। जो तुम्हाला मेल ID टाकलेला आहे त्या मेल IDवर एक मेल आलेला आहे, तिथून तुम्हाला व्हेरीफाय करणं गरजेचं आहे। तर ईमेल व्हेरीफाय करून घ्या। ईमेल व्हेरीफाय झाल्यानंतर इथे तुम्हाला ईमेल ID आणि पासवर्ड टाका आणि लॉग इनला क्लिक करा। साइन इन झाल्यानंतर अशा प्रकारे संपूर्ण अपडेट तुम्हाला दिसून पडेल। यावरतीच सर्व अपडेट उपलब्ध राहणार आहे, हॉल तिकीट, स्कोर कार्ड, हेल्प डेस्क, संपूर्ण अपडेट आपल्याला इथेच मिळणार आहे। त्यामुळे हा ID पासवर्ड खूप इम्पॉर्टंट असणार आहे। आणि MST-CETचा फॉर्म जो भरायचा आपल्याला तो याच लॉग इनवरून भरायचा आहे। तर प्रोफाईलला क्लिक करा। प्रोफाईलला क्लिक करायचं याच्यासाठी की या अगोदर आपल्याला जे पार्ट 1 मध्ये प्रोफाईल आहे हे तुम्हाला संपूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे आणि जे प्रोफाईल रेडी करायचं आहे हे प्रॉपर असणं गरजेचं आहे। यामध्ये तुम्हाला वडिलांचे नाव, आईचे नाव, जेंडर, रिलिजियन, त्यानंतर मदर टंग जे तुमची मदर टंग असेल, नंतर नॅशनॅलिटी आणि फॅमिली इन्कम किती आहे, त्यानंतर मॅरिटल स्टेटस, मॅरिड अनमॅरिड, क्लिक करा। त्यानंतर परमनंट ॲड्रेसमध्ये तुमचा जोही ॲड्रेस असेल तुमच्या आधार कार्डवर तो टाकू शकता तुम्ही, विथ पिनकोड टाकणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक अल्टरनेट नंबरसुद्धा टाकायचा आहे। अशा प्रकारे संपूर्ण ॲड्रेस फिल करून घ्या। त्यानंतर करस्पॉन्ड ॲड्रेसमध्ये जर परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्ड ॲड्रेस सेम असेल तर इथे चेकबॉक्सला क्लिक करा, जर वेगळा असेल तर तुम्ही तिथे टाईप करू शकता सेम जसं आता आपण केलेलं आहे। आमचा सेम असल्यामुळे इथे आम्ही सेम करतोय। त्यानंतर अदर डिटेल्समध्ये पण थोडी इन्फॉर्मेशन आपल्याला फिल करायची आहे। यामध्ये बघू शकता डोमेसिल महाराष्ट्र यस करणं गरजेचं आहे, मायनॉरिटी असाल तर यस करा, अदरवाईज नो करा, डिसेबिलिटी हँडिकॅप असाल तर यस करा, अदरवाईज नो करा। त्यानंतर SSC पासिंग इयर टाका, त्यानंतर SSC पर्सेंटेज किती होते, त्यानंतर SSCचं बोर्ड कोणतं होते, त्यानंतर SSC कोणत्या स्टेटमधून आहे, त्यानंतर अशा प्रकारे ही जी इन्फॉर्मेशन 10वीची आहे। आणि त्यानंतर बघा इथे 12th बद्दल विचारण्यात येत आहे की तुम्ही अपियर आहे का, म्हणजे 12वी तुमची सुरू आहे का। जर तुमची 12वी सुरू असेल तर तुम्हाला तिथे यस करणं गरजेचं आहे, म्हणजे 12वीचे जेही स्टुडंट आहे ते यस करतील, कारण MST-CETला या वर्षीचे स्टुडंट 12वी अपियरिंग आहे, एक्झाम व्हायची आहे, म्हणून तिथे तुम्हाला यस करायचे आहे। आणि अदर CETवाले तिथे नो करतील, कारण ते ऑलरेडी 12वी पास आहे म्हणून। अशा प्रकारे संपूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे ही प्रोफाईलची इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करून घ्यायची आहे। यामध्ये कुठेही कोणतीही मिस्टेक नसली पाहिजे, कारण हीच प्रोफाईलची इन्फॉर्मेशन तुमची फॉर्ममध्ये डायरेक्ट कन्वर्ट होणार आहे, कारण हा पार्ट 1 आहे। आता यानंतर पार्ट 2ची डेट यायची आहे, तर पार्ट 2 सुरू झाल्यानंतर सुद्धा आपल्याला पार्ट 2 भरायचा आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रॉपर असणं गरजेचं आहे। 1 ते 2 वेळा तुम्ही चेक करून घ्या व इन्फॉर्मेशन चेक करून घ्या आणि डाटा अपडेट सक्सेसफुली अशा प्रकारे येईल जर तुम्ही प्रोफाईल सेव्ह केलं तर। अशा प्रकारे तुम्हाला स्टार्टिंगला जे प्रोफाईल आहे तुमचं संपूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला मेन पेजवर आल्यानंतर बघू शकता CET रजिस्ट्रेशनचं पहिल्या नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथून आपल्याला पार्ट 2 फिल करायचं आहे, म्हणजे CETसाठी अप्लाय करायचं आहे डायरेक्टली। यामध्ये तुम्ही PCB, PCM दोन्ही ग्रुपसाठी अप्लाय करू शकता वन टाईममध्ये। जर तुम्हाला म्हणजे PCMच करायचं असेल तर PCMसुद्धा तुम्ही करू शकता। तर इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता स्टार्टिंगला UGचं ऑप्शन दिलेलं आहे, परंतु अजून रजिस्ट्रेशन विल बी स्टार्ट सून, अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू केलेलं नाही आहे, म्हणजे पार्ट 2 रजिस्ट्रेशन सुरू झालेलं नाही आहे। तरी सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा फिल करायचा याबद्दल संपूर्ण अपडेट, काउन्सिलिंग राऊंड, सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, जेणेकरून कोणतीही अपडेट तुमच्यापासून मिस व्हायला नको।
आणि रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर बघू शकता खाली MBAचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे, तिथं रजिस्टर नाऊचं ऑप्शन आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा रजिस्टर नाऊचं ऑप्शन येऊन जाणार. तर इथून ऑब्जेक्शन ट्रॅकर, स्कोर कार्ड संपूर्ण अपडेट तुम्हाला इथेच मिळणार आहे. तर जेही विद्यार्थी 12वीला MST CETचं रजिस्ट्रेशन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. पार्ट 1 रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. तुम्ही पार्ट 1 रजिस्ट्रेशन करून घ्या. ID पासवर्ड रेडी करा, ID पासवर्ड नोट करून ठेवा आणि फॉर्म सुरू झाल्यानंतर म्हणजे पार्ट 2 सुरू झाल्यानंतर त्याबद्दलची संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर MST CET बद्दल संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता.